लाडूला भेटायचं होतं आजीला भेटायचं होतं लाडूला. लाडू इथं लाडू तिळगुळाचे लाडू आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर माझ्याकडून सर्वांना तिळाचे लाडू. चला, हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आज मकर संक्रांती, सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आज षटतिला एकादशी पण आहे. तर आमच्याकडे तर बरेच जण ही एकादशी पकडतात. घरोघरी उपवास चालू आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक जो केला जातो संक्रांतीला तो बंद आहे, कारण देवांना सुद्धा आपल्याला नैवेद्य अर्पण करता येत नाही एकादशीच्या दिवशी. त्यामुळे मग देवांना पण फ्रूट वगैरे साबुदाणा वरई असंच ठेवलं जातं. तर प्रत्येकाच्याच घरामध्ये आज जरा सुना सुना वाटेल हा सण, कारण आपण सकाळपासूनच सडा, रांगोळी, नैवेद्य, स्वयंपाक, पूजेची मांडणी किंवा मग लहान मुलांची धावपळ चालू असते. पतंग, आसारी, मांजा, इकडे तिकडे धावणं पळणं सर्वच काही गडबड असते सणाच्या दिवशी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण सर्व सण खूप उत्साहाने खूप प्रेमाने साजरे करत असतो आणि केलेच पाहिजे. सर्वांनी आनंद घेतलाच पाहिजे पहिल्या सणाचा आपल्या संक्रांतीचा. तर आज तर तिळ लाडू सुद्धा आपल्याला खायचे नाहीये. एकमेकांना तर आपण देऊ शकतो, पण ज्यांना उपवास आहे त्यांनी काही खायचे नाहीये. ज्यांना उपवास नाही ते खाऊ शकतात. तर आता माझ्याकडे पण उपवासच आहे, मिस्टरांना आणि मला. तर आम्ही दोघे पण उपवास पकडतो एकादशीचा. षटतिला एकादशी ना म्हणतात की 11 वर्षांनी आलेली आहे. नाहीतर मग आपण संक्रांतीच्या दिवशी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, गोडाधोडाचा काहीतरी नैवेद्य बनवून देवाला अर्पण करतो, सुवासिनींना जेव घालतो. तर हा सण म्हणजे संक्रांत म्हणजे सुवासिनींचा सण असतो. त्या दिवशी आपण पण छान छान मस्त साडी वगैरे नेसून तयार होऊन बांगड्या वगैरे काचेच्या घालायच्या, तिळाचे दागिने वगैरे घालून बरेच जण फोटोशूट पण करतात. तर हा सण सुवासिनींचाच असतो. तर म्हटलं चला, आता माझी तर घरातली सर्व काही साफसफाई आवरलेली आहे. आता मी वरई करते, तिखट भगर बनवते मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी. नंतर मग पूजेची मांडणी पण करायची आहे. तर पूजेसाठी जे पण लागतं, सुगड पूजन म्हणतो ना आपण, सुगड पूजन करायची आहे. तर त्यासाठी जे पण लागतं या वातावरणामध्ये म्हणजे या सीझन मध्ये जे पण पीक येतं, जसं गव्हाच्या ओंब्या असो, हरभरा, गाजर, ऊस, बोर छोटी छोटी, तर आमच्याकडे सुगड मध्ये ते पूजलं जातं. तर चला, थोड्या वेळाने पूजेची मांडणी तर करणारच आहे, पण आधी ना मला वरई करायची. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि आज मी लाल रंगाची साडी नेसली आहे, सिंपल आहे. पण आज म्हणतात की पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही, ती अशुभ मानली जाते. कारण संक्रांत पिवळ्या रंगाच्या साडीवरतीच नेसून आलेली आहे, म्हणून आपण तो रंग वर्ज करायचा आजच्या दिवशी, घालायचा नाही पिवळा रंग. तुम्ही काळा घालू शकता, निळा किंवा मग रेड शुभ असतो, हिरवा चांगला असतो, घालू शकता. हिरव्या काचेच्या बांगड्या पण आजच्या दिवशी घालणं चांगलं असतं. तर चला, आता तिळाचे लाडू संध्याकाळी वाटू आपण. प्रत्येक जण आम्ही नातेवाईकांकडे जाऊन किंवा मग आपल्या घरी कोणी आल्यानंतर त्यांना तिळाचे लाडू द्यायचे. तिळगुळ घ्या गोड गोड म्हणा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणायचं. तर हा सण पण रात्रीच साजरा केला जातो, पण मग सकाळी पूजा मांडणी करावी लागते. तर ती करते. आजचा व्हिडिओ बघा. चला, आमच्याकडे ना लाईट गेलेली आहे, त्यामुळे खूप अंधार अंधार झालेला आहे. वरई आता मी थोडीशी कढईमध्ये गरम करून घेते. एकादशीचा उपवास म्हटलं ना तर रात्री सुद्धा आपल्याला फराळच करावा लागतो. तर आता मी आता आहे ना तिखट वरई बनवते आणि रात्री मग मी वरईचे मस्त पराठे धिरडे बनवेल आणि त्यासोबत बटाट्याची पातळ भाजी.
आता वाटण तयार करायचं आहे, पण मग लाईट नाही आहे. लाईट कधी येईल माहीत नाही. खलबत्त्यामध्येच आता शेंगदाणे हिरवी मिरची कुटून घेते. वरई भाजल्यामुळे ना पचायला हलकी होते आणि मोकळी पण होते छान मस्त. आता इथे मी 2 बटाट्याचे काप करून घेते. खरं तर दरवर्षीप्रमाणे 14 जानेवारीला संक्रांत असते. संक्रांतीच्या दिवशी आपण सकाळपासूनच पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी करत असतो. पहिला सण असल्यामुळे आज प्रत्येकाच्याच घरामध्ये पुरणपोळी होईल असं नाही. बऱ्याच जणांनी साधा स्वयंपाक केला असेल, कोणी फराळ केलं असेल. कारण षटतिला एकादशी संक्रांतीच्या दिवशी 11 वर्षांनी आलेली आहे. त्यामुळे या एकादशीला बरंच महत्त्व दिलेलं आहे. आणि त्र्यंबकेश्वरी पण आजच्या दिवशी यात्रा असते. बरेच भाविक तिथे दर्शनासाठी जातात. चला तर आता इथे मी लाईट नसल्यामुळे ना खलबत्त्यामध्येच वाटणं कुटून घेते. तसं तर खलबत्त्यामध्ये कुटलेल्या वाटण्याची चवच अप्रतिम असते आणि मला आवडतं पण. तर हिरवी मिरचीमध्ये मी मीठ टाकलं त्यामुळे ना पटकन मिरच्या बारीक होतात. तर मिरची छान अशी मस्त कुटून घेतली आणि त्यामध्येच आता 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकते. शेंगदाणे जरा बारीक दिसत आहे कारण मी लाडू बनवताना आहे ना मोठे मोठे शेंगदाणे लाडूसाठी वापरले आणि बारीक बारीक शेंगदाणे ना घरामध्ये असे वाटणामध्ये वापरून घेत असते. घरचे शेंगदाणे आहे हे माझे. तर चला आता मस्त जाडसरच थोडंसं वाटण वाटून घेते. लाईट पण आली आहे पण जाऊ दे आता. खलबत्त्यामध्ये कुटलेल्या वाटणाची चवच वेगळी असते आणि मला आवडतं खलबत्त्यामध्ये कुटलेल्या वाटणाची भाजी किंवा मग चटणी ठेचा. थोडंसं जाडसरच वाटून घेते मी. आता इकडे मी बटाटा परतत ठेवते. हे बघा असं मस्त वाटण इथे मी वाटून घेतलंय. तेलामध्ये बटाटे पण मस्त असे थोडेसे परतले. वाटण आहे ना यामध्ये टाकायचं आहे. वरईला आमच्याकडे ना भगर म्हणतात. तर मला साबुदाणा काही जास्त खायचा नाही त्यामुळे मग म्हटलं चला भगरच बनवूया. यामध्ये आता मी कारट पाणी टाकलेलं आहे 2 वाट्या. हे बघा परत आमच्याकडे लाईट गेलाय. लाईट येत जात राहत आहे. आता वरई स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते आणि लगेच टाकून देते उकळी आल्यानंतर. झालं का तयार? हा झालं. इथं तिळगुळ होती. कुठे गेली? वाटी ते कोणाला द्यायचे? कुठे गेले? वाटी किती याच्यात? 4 आणि 5 9 याची रेसिपी दाखव. बरोबर दाखवली. सर्वांना शुभेच्छा दे ना तू. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. शर्टला इस्त्री कर ना. केली. अरे काय किती गोळा गोळा आहे तो. जाऊ दे आता. लाईट गेली ना. गेली लाईट. आता पतंग उडवायची का? पतंग बघायला चाललो. बघायला. राहुल पण रेडी झालेला होता. लहान मुले म्हटलं ना तर लहान मुलांना पतंगचं खूप वेड असतं.
पण आपल्या राहुलला लहानपणापासून पतंगचं इतकं वेड नाही आहे. फक्त तो संक्रांतीच्याच दिवशी ना पतंग उडवतो. ते पण सर्व मुलं पतंग उडवत असतात, गप्पा मारत असतात, एकत्र जमा होतात, म्हणून तो पण थोडासा आनंद घेतो. तर मग मी त्याची मजा घेत होते की जा पतंग उडव मस्त. आणि त्याला म्हणजे पतंग उडवायचं इतकं वेड नाही आहे, पण तो सणाच्या दिवशी थोडासा आनंद घेत असतो. आणि आमच्याकडे तर मुलं महिनाभर आधीच पतंग उडवत असतात. खूप वेड असतं मुलांना पतंगीचं. बरेच जण पतंगांमागे मांजांमागे नुसते पळतच असतात इकडे तिकडे. आज 3 नंतर दुपारनंतर सूर्य मकर राशीत येणार आहे, त्यामुळे या संक्रांतीला मकर संक्रांत असं म्हणतात. आणि आज संक्रांत असल्यामुळे लाडू मसाले पण बंद ठेवलेले. कामाला सुट्टी दिलेली आहे ताईंना 2 दिवस, आणि घराच्या कामगारांना पण सुट्टी आहे 2 दिवस सण असल्यामुळे. मिस्टर गेले माझ्या माहेरी. त्यांना बोलली की तिकडून ऊस आणा. आई बोलली की ऊस आहे माझ्याकडे, घेऊन जा पूजेला. माझ्याकडे 2-3 वस्तू आहे, पण 1-2 वस्तू कमी आहे, तर ते गेले आईकडे आणायला. आणि म्हटलं येताना थोडीफार फुलं पण आणा पूजेसाठी. ते आल्यानंतर मग पूजा मांडणी करून घेईल मी. मस्त इथे गरम गरम भगर झालेली होती. मी खाल्ली, मिस्टरांना दिली, राहुलने पण भगरच खाल्ली आज. त्यानंतर मग दुपारची वेळ मस्त टाईमपास केला, आराम केला. वर टेरेसवर गेलो. म्हटलं चला टेरेसवरून छान अशा पतंग बघू. निळ्या निळ्या आकाशामध्ये रंगीबेरंगी पतंग दिसत होत्या. वरती टेरेसवर आल्यानंतर खूप छान वाटत होतं. एकदम मस्त असं ऊन पडलेलं होतं. घरामध्ये जरा थंडीच वाजत होती. म्हणतात की संक्रांतीपासून थंडी जरा कमी कमी होते आणि दिवस मोठा होतो, रात्र छोटी होते. आत्तापर्यंत खूप थंडी वाजायची, पण थोडीशी थंडी कमी झाली. आणि हे बघा छान अशा मस्त पतंग उडताय, आकाशामध्ये दिसताय. नंतर मग आम्ही खाली आलो, कारण लाडू आलेला होता. 5-5:30 वाजले होते आणि मला लाडूला भेटायचं होतं, म्हणून मी पूजाला बोलली की लाडूला घेऊन ये घरी. ए माझे सोन्या लाडू, नाकाला बोचकून ठेवलं पिलू. नाक कोणी बोचकलं असं कोणी लावून घेतलं नाकाला? एवढं का उड्या मारतो? एवढी वळवळ का बरं तुला बाहेर जायचं, पतंग उडवायला जायचं? जायचं असं नको, असं घेऊ तुला. एवढं गुंडाळून आणलं पाय मम्मानी पाय किती गुंडाळलो. असं कसं गुंडाळलं मम्मानी? एवढं पॅक करून आणलं बाळाला. असं पॅक केलो, पोटाला घाम आला, घाम किती गरम झालो माझ्या सोन्याला. ए पिल्लू, किती घाम आला ग शर्टला. हे टाकलं. पप्पाने पतंग आणली का? छोटी छोटी आशारी आणली लाडूला. लाडू, ए लाडू, पुढच्या वर्षी पतंग उडवू आपण बर का बाळा. तू छोटा आहे ना आता. छोट आहे बाळ, आमचं बाळ छोट आहे. किती वळवळ करतो, असं शांत बसतच नाही. असं शांत बस, वळवळ नाही करायची अजिबात. असं गपचूप बस ना, असं उठू नको ना, असं झोप ना तू. मम्मा का जायचं? आजी पिलू चल पटकन. सगळ्या आजींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बोलता नाही येत अजून पिल्लूला. हा ना पिल्लू, पुढच्या वर्षी बोलशील ना? म्हणजे आली आज लाडूला घेऊन. लाडूला भेटायचं होतं आजीला भेटायचं होतं लाडूला. लाडू इथं लाडू, तिळगुळाचे लाडू आहे. गोड गोड बोला, लाडू खा. चला सर्वांना माझ्याकडनं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ दिले का मम्मी सगळ्यांना? सकाळी सर्व ताईंना तिळाचा लाडू फक्त दाखवला. खायचं नाही, एकादशीचा उपवास होता ना. माझी संध्याकाळची देवपूजा पण झालेली होती. आणि आज संक्रांतीची पूजा मांडणी ना, ती 3 नंतर मांडली मी 4 वाजता. कारण आई बोलली की 4 वाजता पूजेची मांडणी करायची. त्यानंतर मग दिवा वगैरे लावला, देवाची पूजेची मांडणी केली, धूप अगरबत्ती सर्व काही लावून मस्त ही संध्याकाळची माझी देवपूजा ही झाली.
आणि संध्याकाळी रात्री ना सर्वजण मग आमच्याकडे आले तिळगुळ द्यायला. सई, प्रियंका, साक्षी, सौरभ सर्व आले. अहो, लाडू होते ना आपले. इकडे काय लाडू? तिळगुळ आणायला गेलते काका. फोडा ना पुढे फोडा. आता अजून कसं काय खायचं नाही काय. तिळगुळ घे गोड गोड गोड. तिळगुळ घे गोड गोड गोड. तिळगुळ घे गोड गोड गोड. तुला सईला बघा, आमची अगं, सई पण आली. घे ना, खाऊ नको, फक्त घ्यायचा असतो. फक्त घ्यायचा, खाऊ नको. हा. मस्त मोठा लाडू. धर प्रेम. दे ना. आता तिळगुळ वाटते सर्वांना. मी लाडू वाटले. लाडू द्यायचे तुम्हाला. तिळगुळ घ्या गोड लाडू द्या, लाडू. तिळगुळ घ्या गोड बघ. जरा काका. तिळगुळ घ्या गोड गोड गोड. आणला का? मी पण दिले. मी अजून अण्णा? टाकून. अण्णा जिमला जिमला गेला. जिमला गेला. सकाळी गोड गोड खा. बाप. गोड गोड आणू नका अजिबात. मांडल्याशिवाय तर होईल संसारात मजा नाही. तुम्ही बाबांचं कसं भांडण आहे? झालं तर त्या प्रपंचाला थोडेफार माझ्याला बाबांना देते का ग? दे, ते बाबांना दे, आजीला जर दे. नसलं लाडू खाय तुला नाही खायचं का का बरं? आजीला दे, आजी. ते आजीला दे ना. आजीला दे ना. मला देते ना. चालतंय. म्हणायचं काय गणपती बाप्पाला ए, आई म्हणायचं गणपती ना. बाप्पाला. गणपती बाप्पाला काय ग? म्हणायचं काय? तिळगुळ घ्या. गोड गोड बोला म्हणायचं ना. तू पहिले चाल इकडे चाल. वर्षातला हा एकच दिवस असतो मकर संक्रांतीचा, ज्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवारांना तिळगुळ देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणतो. आपले मनातले रुसवे फुगवे या दिवशी विसरून जायचे. प्रत्येकाशी प्रेमाने बोलायचं, प्रेमाने वागायचं. खरं तर आपले हे सण आपल्याला काहीतरी शिकवण देऊन जातात. आपण जे पण काही कमवतो ते सर्व काही आपण घेऊन जात नाही, इथेच जागच्या जागी असतं. पण आपण 2 शब्द प्रेमाने जे काही बोलतो ना दुसऱ्यांशी, ते नेहमी आठवणीमध्ये राहतात, लक्षात राहतात आणि हेच आपल्याला पाहिजे असतं. तर चला आता इथे मी ना मस्त माझ्यासाठी वरईचे पराठे बनवते. तर मिस्टरांसाठी थोडासा साबुदाणा पण बनवला मी आणि वरईचे पीठ छान असं भिजवून घेतलं. यामध्ये काय काय टाकलं तुम्ही तर बघितलं. सध्या आता मी रात्रीचं जेवण आहे ना 7च्या आतच करून घेत असते, त्यामुळे मला भूक पण लागली होती. आणि इथे मी आता पॅन ठेवलेला होता. पॅन गरम झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि मस्त हे पीठ त्यावरती टाकून येणं असं पसरवून घेतलं. भगरीचे धिरडे पराठे खूप छान होतात, खूप मस्त लागतात. असे पण तुम्ही नुसते खाऊ शकता आणि चटणी किंवा मग शेंगदाण्याची आमटीसोबत पण खाऊ शकता. खूप भारी झालेले होते. मस्त असे खरपूस भाजून घेतले आणि गरम गरम 2-3 धिरडी खाल्ली मी. खायला चिक्की द्या. भाऊला लाडू द्या. अरे आज उपवास आहे ना. चिक्की लाडू काहीच खायचं नाही पण द्यायचं राहतं आपल्याला. हा. तर. तिळगुळ घे गोड गोड बोल. काय आशीर्वाद काय द्या माहिती का? वेट लॉस लवकर लवकर माझ्या भावाचं वजन जय अंबे माता की जय. लवकर वजन कमी होते. धर. सुरुवाती काय तिळगुळ घे गोड गोड बोल. अंशू शिव आले. तिळगुळ घ्या गोड गोड बोल. धर अंशू लाडू. लवकर ठेवतो आतमध्ये. तिला लाडू का जायचं होतं. लाडू का जायचंय ना. मग लाडूला जायला घे तिळगुळ द्यायला. याला दे ना लाडू. दर्शू आता जया ताईंकडे चाललंय. तुला पण नको. लाडू खाऊन वैतागले का रे पोरं? तुझ्या घरात नुसता लाडूचाच वास आहे तिळगुळ ग. घे तर गोड आहे तिळगुळ. अरे थोडे घे ना. ऐ, गोड गोड. आपली चिक्की दाजीने मला दिली. आता मला काय नाही वाटेल असं नसतं दाजी. आपली चिक्की कुठे? आपली चिक्की नाही आपला लाडू आहे ना. हा, तुम्ही लाडूवाले माणसं आहे. तिळगुळ घे, गोड गोड बोल. आयुष्याला साखरेचे तिळगुळ आवडते ना. सागरदादा अर्चना आले तेव्हा मी माझा कॅमेरा स्टँडला लावलेला होता. पण काय झालं, अचानक कॅमेरा आहे ना मध्येच बंद पडून गेला, त्यामुळे पुढचं काही जास्त शूट झालं नाही. आता ते चालले जयाच्या घरी. आणि हे बघा, रिद्धी पण आज आम्हाला तिळगुळ द्यायला आली होती. लहान मुलांचे तिळगुळ घ्यायचे नसतात, पण आपण घेतले तर त्यांना खूप आनंद होतो. तर मिस्टरांनी पण तिला मस्त तिळाचा लाडू दिला आणि खूप सुंदर दिसत होती ती 1 पीसमध्ये. मी पण तिचे तिळगुळ घेतले आणि तिलाही तिळगुळ दिले. तर आमच्याकडे आज खूप छोटी छोटी मुलं आली होती तिळगुळ द्यायला. तिला बघून खरंच लहानपणीची आठवणच झाली. मी सुद्धा लहान असताना मैत्रिणींसोबत घरोघरी जाऊन येणं असे तिळगुळ वाटून यायची.
म्हटले घर जवळ आहे आपलं मम्मीचं, जाऊन यावं पटकन. अगं आमची झोपायची तयारी आहे पूजा. गुळ घ्या, गोड गोड बोला, लाडू खा. आज मी लाडू बनवलाय. लाडूला नाही आणलं का? लाडू झोपलाय, त्याच्या वाट्याचा लाडू घेऊन आले मी. जरा तिळगुळ घे, गोड गोड बोल. धर रेवडी पण खाय, लाडू पण खाय. हे सगळं मी उद्या खाईल. उद्या खाय, कधी पण खाय. तिळगुळ घे, गोड गोड बोल. तुला उपवास नाही ना? हे खाऊन मग. मग पाया पडू द्या बाप्पा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. असं नाही, सगळ्या दीदींना, ताईंना, मावशींना, काकांना, आजींना, बाबांना, आत्यांना, मामांना, सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळी दिल्या होत्या त्याने शुभेच्छा, फक्त तिळगुळ द्यायचे बाकी होते. धर. एक तुला नको नको नको, आम्हाला डायरेक्ट पुड्या, डायरेक्ट तिळाच्या पुड्या. इफेक्ट जास्त होईल त्याचा, पडेल त्याचा. जास्त तिळगुळाचा जास्त इफेक्ट. पाया पड, पाया पड. अरे पाया करते पडतो. लवकर लग्न होऊ दे, लवकर लग्न करून टाकू आपण तुझं. नको बाई. म्हणजे मला अजून आराम मिळेल. आता मामाच्या मावशीच्या घरी चालली का? मावशीच्या घरी जाऊन आली, मामाच्या घरी जाऊन येते. बरं बरं. चला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट.